पीक विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांना येत्या 8 दिवसात पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. तर मित्रांनो, तो जिल्हा कोणता आहे, हेक्टरी शेतकऱ्यांना किती हजार रुपये मिळणार, 25% अग्रिम पीक विमा मिळणार की 75% उर्वरित पीक विमा मिळणार की दोन्ही मिळून एकदाच सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे, त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरत जाऊ नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता परंतु त्यांना पीक विमा मिळालेला नाही, अशा शेतकऱ्यांना पीक विमा परतावा मिळणार आहे. तर येत्या 8 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पीक विमा परतावा जमा होणार आहे. तर मित्रांनो, बघायचं झालं तर सिंधुदुर्ग जिल्ह्याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत, ज्याच्यामध्ये आंबा, काजू या बागायतदारांना 8 दिवसात परतावा मिळेल असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी म्हणजे फळपीक विमा, आंबा, काजू जे बागायतदार शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता परंतु त्यांना पीक विमा परतावा मिळालेला नव्हता, अशा शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी एक आश्वासन दिलं आहे की येत्या 8 दिवसात तुमच्या खात्यावर हा पीक विमा आम्ही जमा करणार आहोत. तर बघायचं झालं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 5 मंडळातील शेतकऱ्यांना अद्याप आंबा, काजू पीक विमा परताव्यापासून वंचित राहावे लागलेले आहे. म्हणजे जवळपास बघायचं झालं तर 5 महसूल मंडळात हा पीक विमा म्हणजे आंबा, काजू या पिकाचा पीक विमा शेतकऱ्यांना अद्यापही वितरित झालेला नव्हता आणि त्यांना परतावा देखील मिळालेला नव्हता. तर यामध्ये शेतकऱ्यांना परतावा द्यावा, अन्यथा 29 जानेवारीला आम्ही धरणे आंदोलन करू जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, असं शिवसेना ठाकरे गटाकडून सांगण्यात आलेलं होतं. परंतु मित्रांनो, ती बाजू वेगळी झाली. आता ती राजकीय बाजू वेगळी बाजू ठेवूया. तर मित्रांनो, आता काय झालेलं आहे, त्यांनी डिस्कशन वगैरे केलेलं आहे आणि हे डिस्कशन झाल्यानंतर जवळपास कृषी अधीक्षकांनी 8 दिवसात परतावा मिळण्याचे आश्वासन दिलेले आहे. तर मित्रांनो, आता त्यांनी डिस्कशन केलं, आम्ही धरणे आंदोलन वगैरे करू. मग या सर्व डिस्कशनच्या नंतर त्यांनी असं एक ठाम निर्णय घेतला की येत्या 8 दिवसात शेतकऱ्यांना हा पीक विमा परतावा आम्ही त्यांच्या खात्यावर वितरित करू. जिल्हाधिकाऱ्यांनी आणि जवळपास कृषी अधीक्षकांनी म्हणजे जे जिल्हा स्तरीय पीक विमा समिती असते त्यांची बैठक झाली, जिल्हाधिकाऱ्यांची आणि जे ठाकरे गट वगैरे आहे त्यांची वगैरे मीटिंग झाली किंवा एक बैठक झाली. तर या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आलेला आहे की बुवा, तुम्हाला 8 दिवसात आम्ही आता ही रक्कम तुमच्या खात्यावर जमा करणार आहोत. कोणत्या? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळपास 5 महसूल मंडळातील जे शेतकरी वंचित राहिले होते पीक विमा परताव्यापासून, त्या शेतकऱ्यांना आता दिलासादायक बातमी आहे. त्यांना आता हा पीक विमा त्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे त्यांनासुद्धा या गोष्टीची इन्फॉर्मेशन मिळून जाईल. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.